स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. गॅस टंचाईच्या काळात कामरगाव परिसरात 3 गॅस टँकरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणारे 4 आरोपी 2,01,09,628 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. बातमीची हकीकत अशी की दिनांक 23/3/26 रोजी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, अतुल लोटके, बेरप्पा करमल, संतोष खैरे अशांचं पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांना गुप्त बातमीदारामार्फत पुणे ते अहिल्यानगर जाणाऱ्या रोडलगत हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंगमध्ये कामरगाव शिवार, तालुका, जिल्हा अहिल्यानगर इथं अवैधरित्या 3 गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं ते पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कळवलं असता त्यांनी खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. वरील सूचनेप्रमाणे नमूद पथकानं तात्काळ पुणे ते अहिल्यानगर जाणाऱ्या रोडलगत हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंगमध्ये कामरगाव शिवार जाऊन खात्री करता सदर ठिकाणी 3 HP गॅस टँकरमधून गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्री झाल्यानं सदर ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्याने त्यांचं नाव सचिन आबा बोधले, वय 31 वर्ष, राहणार दहिवडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, माणिक बालाजी गुट्टे, वय 32, राहणार दैठणे, तालुका परळी, जिल्हा बीड, उल्हास जीवन कवडे, वय 32, राहणार कनेरवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, अमृत बाळासाहेब ठोकळ, वय 33, राहणार कामरगाव, तालुका, जिल्हा अहिल्यानगर असल्याचं सांगितलं. ताब्यातील इसमांना ते रिफिलिंग करत असलेल्या कामाबाबत परवाना आहे का याबाबत विचारपूस करता त्याने आमच्याकडं कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचं सांगून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता 3 HP गॅस टँकरमधून जुगाड करून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पथकानं घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करून 30,48,528 रुपये किमतीचे HP कंपनीचा गॅस, 57.200 टन गॅस, 1,65,000 रुपये किमतीचे 3 HP गॅस टँकर, 60,000 रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 2 भरलेले वाटर रिकामे गॅस टाक्या, 5 लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो, 100 रुपये किमतीचा एक लोखंडी पाना, 1,000 रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे पाईप असलेलं नोझल, 3 पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचे तोडलेले सील असा एकूण 2,01,09,628 रुपये किमतींची मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणताही प्रकारचा परवाना न घेता बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता HP कंपनीच्या 3 गॅस टँकरमधून भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना ज्वलनशील पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीनं रिफिलिंग करताना मिळून आले. ताब्यातील आरोपी विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 239/26, भारतीय न्याय संहिता कलम 287, 288 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3(7) सह LPG पुरवठा आणि वितरण नियमन आदेश 2000 कलम 3(2)(b) सह गॅस सिलेंडर अधिनियम 2016 कलम 43, 45, 46 सह स्फोटके अधिनियम 1884 कलम 9(b) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस करतात. सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केले.